नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात संघर्ष गोट फार्म यूट्यूब चॅनल। ह्या आपण शेळी पालन व्यवसाय करत असताना शेळी पालनाला जोडधंदा म्हणून आपले शेती हा व्यवसाय करतो, पण शेतीला आपण उत्पन्न जेवढं पाहिजे तेवढं उत्पन्न या व्यवसायामधून भेटत नाही। म्हणून आपल्या शेतामध्ये आपण स्मार्ट नेपियर, सुपर नेपियर असं घास विविध प्रकारचे तुम्ही चारा व्यवस्थापन केलं पाहिजे। या चारा व्यवस्थापन करण्याच्या पाठीमागं एवढाच उद्देश की हिरवा चारा आपण शेळ्यांना त्यांना खाऊ घालू शकतो। शेळ्यांना हिरवा चारा खाऊ घातल्यानंतर शेळ्यामध्ये जी बुकवाढ आहे ती बुकवाढ थांबते। ह्याच्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम प्रमाण असं या नेपियर चाऱ्यामध्ये असं भरपूर आहे। त्याच्यामुळे शेळीसुद्धा ह्या चाऱ्याला चांगला आवडीचा प्रतिसाद जो द्यायचा आहे ती देते। परंतु आपण हा चारा एक वर्षभर लावलेला होता, याचे फुटे खूप भरपूर आहेत। तुम्हाला कांदे दिसायला लागले, आपला या गाळ दिसला पाहिजे। ह्याचे फुटे भरपूर आहेत। फुटे भरपूर असताना आपण ह्यांना वाढ थोडी कमकुवत झाली आपल्या ह्या स्मार्ट नेपियर घासाची। परंतु काहीतरी शेतकरी म्हणतो यार घास लावला आपण उगत नाही, फुटत नाही, तर आपण आपल्याला सुद्धा तसंच होत असेल तर आपण काय केलं होतं, आपण शेणखताचं आपल्या शेळ्यांचं शेणखत आहे ना, ते आपण ह्या चारा व्यवस्थापनमध्ये शेणखताचा उपयोग केला। आपल्या रानामध्ये सर्वत्र शेणखत टाकलं, रान असं टिकावनं उकरलं आणि आपण त्यामध्ये टाकलं। कारण याच्यामध्ये स्मार्ट नेपियर असा चारा आहे की बहुवार्षिक चारा म्हणून आपण या चाऱ्याला उपयोग केला जातो। बहुवार्षिक चारा म्हणजे आपण ह्यांना वर्षानुवर्षे आपण हे चारा टिकणार आहे। आज कॅपॅसिटी कमीत 5-6 वर्षे हा चारा टिकतो, परंतु त्याचं आपण एक जोपासना केलं पाहिजे, त्याची एक काळजी घेतली पाहिजे, त्याचं एक नियोजन करता आलं पाहिजे की आपला जो चारा आहे हा सकत चारा म्हणून आपण या स्मार्ट नेपियर सुपर नेपियर चाऱ्या वळलं जातो। स्मार्ट नेपियर वर आहे त्यामुळे ते सारखं नाव येतं। हा सुपर नेपियर चाऱ्या आपण वळलं पाहिजे। याची वाढ तुम्हाला सांगायचं म्हणलं तर याची वाढ ही खूप चांगली आहे, चांगली वाढ आहे। आपण शेळ्यांना सुद्धा हे चांगली वाढ आहे। वेळेच्या वेळी आपल्याला चारा कापण्यासाठी येतो, त्यामुळे आपण ह्या चाऱ्याला आपण एक नंबरचा चारा आपण शेळी पालनामध्ये उपयोग केला जातो। तसंच आपलं हे संपूर्ण हे शेत आहे ना, हे संपूर्ण नेपियर शेत आहे। आपण हे तुम्ही समजा हे लेंडी खात आपण आणलं होतं, मध्ये आपलं इथं वर दशरथ घास होता एवढ्या पट्ट्यामध्ये, हा दशरथ घास काढून टाकलेला आहे। तो वरी दिसतोय तो नेपियर घास आहे। तो स्मार्ट नेपियर त्याची वाढ आपल्या कमरे इतकीच वाढ होते। तसंच त्यामध्ये सुद्धा करडांना त्यांना संगोपन खूप चांगलं आहे। हे नेपियर घासामध्ये आपलं प्रोटीनचं प्रमाण खूप चांगलं आहे आणि आपण फुटवे चांगले आहेत। शेळी पालन व्यवसायासाठी सर्वात सकत चारा म्हणून या चाऱ्या आपण पाहिलं जातं। परंतु आपण समजा शेळी पालन व्यवसाय करत असताना युरिया खतं दुसरं खत घालण्यापेक्षा आपण आपल्या शेळ्यांचं त्यांचं शेणखत घातलं तर शेतीतला जो पोत आहे ना तो सुधारण, शेतीत जे माती आहे ना मातीची कॅपॅसिटी कसदारपणा तो टिकून राहील शेतीमध्ये। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही बघा सगळीकडे डोंगर भाग आहे, सगळा सुकलेला आहे। उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपल्या शेतीमध्ये जर पाणी शोषून घ्यायचं असेल तर पाणी शोषून घेण्याची क्षमता आपल्या जमिनीमध्ये टिकवायची असेल तर युरिया मुक्त शेती करायची असेल तर पहिलं प्राधान्य तुम्ही शेणखताला द्या, लेंडी खताला द्या। शेणखतापेक्षा माझं प्राधान्य राहील लेंडी खत। हे लेंडी खत एकदम शेतीसाठी योग्य खत असं म्हणून माझं एक वैयक्तिक मत आहे। परंतु आपण सगळ्या रानामध्ये आपण लेंडी खत टाकलं, टिकावानं उधळलं। तो माझा समोर दिसतोय ना, तो लहाना भाऊ आहे, खूप मेहनत करतो। मला ह्या शेळी पालन व्यवसायासाठी त्याचाही खूप हातभार आहे। परंतु शेळी पालन व्यवसाय करत असताना आपण अख्ख्या घरानं म्हणून आपण हा व्यवसाय केला पाहिजे, एकट्यानं नाही। आपण सगळ्यांना तर आपण या व्यवसायामध्ये मेहनत करीत असाल तर आपल्याला लवकर सक्सेस भेटेल। कारण आपल्याला संकट आलं तरी आपण सगळ्यांना मिळून संकट वाटून घेऊ आणि संकटाशी सामना करून या शेळी पालन व्यवसायाचे किंवा शेळी पालन व्यवसाय असो किंवा इतर कोणता व्यवसाय असो किंवा शेतीशी सगळ्यांना मिळून एकजुटीने निर्णय घेऊन आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो। हा चाऱ्याचं सांगायचं झालं, बहुवार्षिक चारा असल्यामुळे याच्या आपण अनेक काटण्या करू शकतो। काटणी करायची पद्धत जो दुसरा व्हिडिओ तुम्ही तो पाहू शकता, त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं शेळी पालन व्यवसाय करत असताना त्याची कापणी, त्याचं सुरुवातीपासून त्याचे लावायचं कसं, मधलं समजा तुम्ही नेपियर घासामधलं एक बघू शकता, मधलं 2.5 फुटाचं अंतर ह्या एक साऱ्यामधलं 2.5 फूट चाऱ्यातले अंतर असल्यामुळं त्याच्यामध्ये पाणी वाहत जातं आणि आपला चारा जो जोमात एकदम जोमात वाढ सुरू राहते आणि व्यवस्थित संगोपन या चाऱ्याचं होतं। आणखी आपण ह्याच चाऱ्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं, ह्या चाऱ्यामध्ये
मिडियम असतानाच ह्या टाईपमध्ये असताना तुम्ही शेळ्यांना त्यांना खाऊ घालू शकतो. नाहीतर आपण समजा मोठा होऊ देऊ नये. मोठा होऊ झाला की त्यांच्यामध्ये जे आपलं पाहिजे ना, जे आपल्या शेळ्याला जे पाहिजे कॅल्शियम फॉस्फरस काय पाहिजे विटॅमिन सगळं पाहिजे ना, तर या चाऱ्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित भेटू शकतात. परंतु तुमचा चारा जर याच्यापेक्षा मिडियम साईजपेक्षा उंच गेला आणि त्याच्यामध्ये नुसतं पुन्हा एकच घटक राहतो, तो म्हणजे फायबरचा घटक आपल्याला काय उपयोगाचा नाही. फक्त तो शरीराची जनावरांची आपल्याला एक प्रकारची शेळी असो गाय असो किंवा म्हैस असो फक्त आपल्याला भूक भागवायचं काम करू शकतो, पोट फक्त भरायचं काम करू शकतो. परंतु आपण जर योग्य वाढ असलेला मिडियम साईजचा जर आपण शेळ्यांना घास खाऊ घातला, त्याचं एक लिमिट राहते कोणत्याही गोष्टीची, तर आपण त्या लिमिटमध्ये आपण जर हे केलं तर आपण शेळी पालन व्यवसायामध्ये मिडियम असताना चारा आपण खाऊ घालू शकतो आणि हाच एक चारा तुम्हाला मिडियम साईजचा चांगला राहील. खाली बघू शकता, खाली सुबाबळ आहेत, तुती आहे, त्यामध्ये एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. परंतु तुम्ही बघू शकता हे बघा फुटवे, हा नेपेर आपण घास लावलेला होता. ह्याची वाढ खूप चांगली आहे, चारा खूप सकस आहे. परंतु जर आपण समजा शेळीपालन व्यवसाय करणारा जर शेतकरी असेल त्यांना आपण स्मार्ट नेपेरच्या कांड्या, सुपर नेपेर घासाच्या, रेड नेपेर जेवढे काही नेपेर असतील तेवढं आपण नेपेर घासाच्या कांड्या आपण शेतकऱ्यांना पुरवल्या जातात. परंतु आपण जर सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की शेतीमध्ये लेंडी खताचा वापर करा आणि आपल्या जमिनीतला जो आता एक गोष्ट, प्रत्येक जमिनीमध्ये आपण पीएच चेक केला तर पीएच हा खूप कमी आहे. माती खूप खराब झालेली आहे. त्यामुळे मातीचा आपला पीएच वाचता असेल, पाणी जी जमिनीतली पाणी शोषून घ्यायची क्षमता जर आपल्याला वाढवायची असेल तर लेंडी खताचा उपयोग करा आणि आपल्या शेतीमध्ये एक सुधारित पद्धतीनं जर आपण समजा नत्र आपल्याला समजा शेळीपालन व्यवसाय करत असताना जे आपल्याला चारा व्यवस्थापन करताना जे पाहिजे ना ते आपल्याला भेटत नाही. जमिनीमध्ये कॅल्शियम राहिलं नाही, फॉस्फरस राहिलं नाही, मॅग्नीज झिंक असं काहीच राहिलेलं नाही. परंतु जर आपण शेळीपालन व्यवसाय करताना जमिनीमध्येच राहिलं नाही तर शेळ्यांना काय भेटणार, तर चाऱ्यामधून भेटणार ही गोष्ट मग एक महत्त्वाची होती. परंतु आपल्या जमिनीमध्ये नाही तर चाऱ्यात कुठून येणार हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणून तो आपण शेळ्यांना मेंढ्यांना जो आपण खनिज मिश्रण देतो, खपरी पेंड देतो, जो खुराक देतो, जो लिक्विड पाजतो, त्यांच्यामध्ये जर त्यांचा जो अंश उरलेला असतो तो अंश लेंडीमध्ये येतो आणि लेंडीमध्ये त्याचं रॉ मटेरियल पडलेलं राहतं. त्यामुळे तीच लेंडी आपण जर आपल्या शेतामध्ये टाकली, शेतातलं त्याचं एक प्रकारचं आपण खत म्हणून उपयोग शेतामध्ये केला, परंतु त्याच खत म्हणून आपण शेतामध्ये उपयोग केला तर त्याच्यामध्ये आपली जमीन सुधारू शकते. आपल्या जमिनीमध्ये कॅल्शियम फॉस्फरस झिंक हे जेवढे घटक पाहिजेत ना तेवढे आपल्याला घटक मिळू शकतात आणि आपण शेळीपालन व्यवसायामध्ये आपली स्वतःची जमीन एक कसदार जमीन म्हणून आपण याच्याकडे ओळखलं जाऊ शकतात. परंतु आपली जमीन ही नापीक होत चाललेली, नापीक होण्यापासून जर वाचवायचं असेल तर आपल्याला एक सांगायचं आहे की लेंडी खताचा वापर करा आणि स्मार्ट नेपेर, सुपर नेपेर या चाऱ्यामध्ये आपल्या स्वतःचं लेंडी खत वापरून आपली शेती सुधारण्याचा प्रयत्न करावा. आपण हा नेपेर चाऱ्याविषयी कोणाला जर काही शंका असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता. नेपेर चाऱ्याचं बियाणं आपण कांड्या तुम्हाला घरपोच मिळू शकतात, पोस्टानं आपण पाठवण्याचा प्रयत्न करेन. जर शेतकऱ्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. संघर्ष गोट फार्म यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. धन्यवाद.